नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण पाहिलं की तन्वीला पण हेच हवं होतं. ती पण त्यांचं बोलणं ऐकून खुश झाली. बरं झालं, गावावरून परत येईपर्यंत तर त्या खडूसचं तोंड पाहायचा विषय येणार नाही. आल्यानंतर पुढचं पुढं पाहून घेता येईल. तन्वी आपल्या मनाशीच विचार करत होती. आता पुढे पूर्वा पण खुश झाली. तिला पण तन्वीसोबत अजून खूप गप्पा मारायच्या होत्या. बरं, आता जातो आम्ही, तुम्ही दोघी पण झोपा आता, म्हणत त्या दोघी बाहेर निघाल्या. तितक्यात सुलोचनाला काहीतरी आठवलं म्हणून पुन्हा त्या माघारी वळल्या. काय ग काकू, अजून काय सूचना आहेत का? पूर्वा सुलोचनाला परत येताना पाहून म्हणाली. तन्वी, तुला सकाळी लवकर उठावं लागेल. उद्या सकाळी तुला किचनमध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. आपल्याकडे तशी पद्धत आहे. म्हणजे नवीन नवरीने लग्नाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवून सर्वांचं तोंड गोड करायचं असतं. हो आई, उठते मी लवकर, तन्वी म्हणाली. त्या दोघींना झोपायला सांगून सुलोचना निघून गेल्या. इकडे रणविजयराव आदित्याच्या रूममध्ये त्याला सांगायला गेले. आदित्य, तुला आणि तन्वीला 2 दिवसांनी गावी जायचं आहे. गावदेवीचं दर्शन घेऊन या आणि मग तुमच्या सुखी संसाराला तुम्ही सुरुवात करा. आदित्य शांतपणे सर्व ऐकत होता. नाही म्हटलं तरी अनुष्काला पाहिल्यापासून, तिला भेटल्यापासून ती त्याला आवडली होती. पण त्यानं तिला तसं सांगितलं पण नव्हतं. त्यावेळी तो तिला बोलू शकला नाही. पण अनुष्का अशी वागेल असं त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. अरे काय झालं रे आदित्य, मी ते तुला काहीतरी सांगतोय आणि तू कसल्या एवढ्या विचारात हरवून गेला आहेस? रणविजयराव त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होते. हां बाबा, काय म्हणालात तुम्ही? तो आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाला. अरे मी म्हणालो 2 दिवसांनी तुला आणि तन्वीला गावदेवीच्या दर्शनाला गावी जायचं आहे. आणि गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याकडे नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत. ते एका वाक्यात सर्व बोलले. अहो बाबा, हे काय बोलताय? मी आणि ती तन्वी एकत्र? तो बोलता बोलता मध्येच थांबला. आदित्य अर्धवट बोलून मध्येच थांबला. त्यामुळे रणविजयरावांचा गैरसमज झाला. अरे गावावरून येईपर्यंतच तुला तिच्यापासून दूर राहायचं आहे, ते त्याला समजवण्याचा सुरात म्हणाले. अहो बाबा, समजलं मला, तो त्याच्या बाबांकडे न पाहताच म्हणाला. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले. तन्वी आणि पूर्वा बराच वेळ गप्पा मारत होत्या. रात्री उशिराने दोघी पण झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी जरा उशिराने सुटली. ती शेजारी झोपलेल्या पूर्वाला आश्चर्याने पाहत होती. ती अजून पण झोपेत असल्यामुळे कालचा प्रकार पूर्णपणे विसरून गेली होती. अरे मी ते कुठे आहे? ती डोळे चोळत स्वतःच्या मनाला विचारत होती. कधीतरी असं होतं ना, आपण आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या घरी राहतो. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर आपल्याला वाटतं आपण आपल्या घरीच आहोत. आजूबाजूच्या वस्तू पाहून आपण अचानक गडबडून जातो, पण क्षणातच आपल्याला सर्व लक्षात येतं. असाच प्रकार तन्वीसोबत पण घडला होता. ते पुन्हा आपले डोळे चोळून उघडून तिने एकदा सर्वत्र नजर फिरवली. आता ती चांगली जागी झाली. तिला काल काय काय झालं ते सर्व आठवलं आणि ती स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत, तन्वी, तू तर ना वेडपटच आहेस, म्हणत तिनं घड्याळ पाहिलं. अरे बापरे, मला आईने लवकर उठायला सांगितलं होतं. काय हे तन्वी, किती बावळट आहेस तू. पहिल्याच दिवशी सासूबाईंवर काय इम्प्रेशन पडेल तुझं? ती पटकन उठून बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे पटकन आवरून ती बाहेर आली. तितक्यात पूर्वा पण डोळे चोळत उठली. तिनं तन्वीला गुड मॉर्निंग केलं. तन्वीने पण तिला गुड मॉर्निंग विश करून पटकन खाली जायला निघाली. मॅडम, आत्ता उठला आहात का? रात्री तुमच्या सासूबाईंनी काय सांगितलेलं ते विसरून गेलात वाटतं, पूर्वा तन्वीची मजा घेत म्हणाली. पूर्वा, तू तरी मला लवकर उठवायचंस ना. चल मी जाते खाली, तू आवर तुझं, म्हणत तन्वी खोलीतून पटकन बाहेर पडली. अगं हळूहळू पडशील बघ, पूर्वा पाठीमागून हसून तिची मजा घेत म्हणाली. तन्वी जर जिन्यावरून उतरून खाली आली. सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते.
सुलोचना तन्वीकडे पाहत म्हणाल्या, गुड मॉर्निंग बेटा, झोप नीट झाली ना? तिने होकारार्थी मान डोलावली. चल आपण किचनमध्ये जाऊया. तन्वी सुलोचनाच्या पाठीमागे चालत किचनमध्ये आली. बापरे, किती मोठं किचन आहे. आमच्या घराचा हॉल पण यापेक्षा लहान आहे. ती किचनमध्ये सर्वत्र नजर फिरवत तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. तन्वी, काय बनवणार आहेस? काही ठरवलं आहेस का? सुलोचना म्हणाल्या. आई, तुम्हीच सांगा ना, मी काय बनवू? ती अडखळत म्हणाली, कारण तिनं काय बनवायचं ते ठरवलंच नव्हतं. अगं, मी कसं सांगू? तुला जे काही छान बनवता येत असेल ते बनव ना. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आई, शिरा बनवू का? ती सुलोचनाकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाली. चालेल, बनव शिरा. सुलोचनाने तिला शिरा बनवायचं साहित्य काढून दिलं आणि बाहेर गेल्या, कारण तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून त्या बाहेर सर्वांसोबत जाऊन बसल्या. बाजूला कुसुमबाई होत्याच. त्या तन्वीकडे पाहत म्हणाल्या, ताईसाहेब, काही लागलं तर मला सांगा, मी सांगते तुम्हासनी. अहो मावशी, मला ताईसाहेब वगैरे नका ना बोलू, मला तन्वीच म्हणा ना. ती कुसुमबाईंकडे पाहून गालातच हसून म्हणाली. बरं बाई, तन्वी म्हणेन. त्या पण तिच्याकडे पाहून हसून म्हणाल्या. थोड्याच वेळात तन्वी आणि कुसुम शिरा घेऊन बाहेर आल्या. सर्वांना त्या दोघींनी शिरा वाढला. दादासाहेब तन्वीकडे पाहत म्हणाले, पोरी, आधी आजीला तुझ्या हाताचा शिरा देऊन ये. हो म्हणत तन्वी आजीच्या रूमच्या दिशेने गेली. दरवाजा पुढे लोटला होता. तन्वीने तो आतमध्ये ढकलला आणि ती आजीच्या रूममध्ये आली. आजी त्यांचं आवरून नुकत्याच बसल्या होत्या. ये ग पोरी, काय बनवलंस गोडाचं? आजी तन्वीला आलेलं पाहून म्हणाल्या. आजी, शिरा बनवला आहे, तुम्हाला आवडतो का? तन्वीने विचारलं. हो ग, मला तर शिरा खूप आवडतो. आजी, घ्या मग, गरम गरम खाऊन घ्या. ती प्लेट पुढे करत म्हणाली. आजी अगदी आवडीने शिरा खात होत्या, पण मध्येच अचानक तोंड वाकडं करत त्यांनी प्लेट खाली ठेवली. आजी, काय झालं? शिरा चांगला झाला नाही का? तन्वी आजींच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून दपकट म्हणाली. तूच खाऊन बघ कसा बनवलास तो. असा शिरा कोणी बनवतं का? आजी म्हणाल्या. आता मात्र ती थोडी घाबरली. अशी बघतेस काय? खाऊन बघ कसा केला आहेस ते. हो, बरं खाते. असं घाबरून बोलत तिने एक घास खाऊन पाहिला. शिरा तर छान झाला होता. मग आजी असं का बोलतायत? तितक्यात आजी हसून म्हणाल्या. कशी मजा केली एका मुलीची. छान झालाय शिरा. पोरी, तुझ्या हाताला चव आहे बघ. आजी तिच्याकडे पाहून कौतुकाने म्हणाल्या. आजी, मी किती घाबरले हो. ती लांब श्वास घेत म्हणाली. अगं, असंच तुझी जरा गंमत करून पाहावी म्हटलं. आजी हसत म्हणाल्या. त्यानंतर ती पण हसत आजीला नमस्कार करून बाहेर आली. इकडे तोवर कुसुमने सर्वांना शिरा वाढला. दादासाहेब, सारिका, रणविजय सर्वांनी शिऱ्याचा एक एक घास खाल्ला. अप्रतिम, खूप छान बनवला आहे शिरा, दादासाहेब तन्वीकडे पाहत म्हणाले. सर्वजणच तन्वीने केलेल्या शिऱ्याचं कौतुक करत होते. रणविजयराव पण म्हणाले, तन्वी, उत्तम झाला आहे शिरा. तन्वीने दादासाहेबांना आणि रणविजयरावांना वाकून नमस्कार केला. दोघांनी पण तिला गिफ्ट दिलं. तितक्यात पूर्वा तिचा आवरून खाली आली. ये पूर्वा, तू पण कर नाश्ता. आणि तन्वी, तू पण बस ग नाश्ता करायला. सुलोचना त्या दोघींना बसायला सांगत म्हणाल्या. आदित्य काय अजून आला नव्हता. तन्वी सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत खुर्चीत बसली. तितक्यात पूर्वा तिची मस्करी करत म्हणाली. तन्वी, दादा जिमला गेला असेल, तुला तो येईपर्यंत थांबायचं असेल तर थांब बाई. काय ग पूर्वा, गप्प बस ना आता. तन्वी तिच्यावर डोळे मोठे करत म्हणाली. दोघे पण नाश्ता करायला बसल्या. त्या दोघींचा नाश्ता होतच आला होता. तोवर समोरून आदित्य येताना तन्वीला दिसला. त्याने जिम करून चांगलीच बॉडी बनवली होती. तो समोर दिसताच पटकन तिने दुसरीकडे नजर वळवली. तो भरभर जिना चढून वरती गेला. तन्वीचा आणि पूर्वाचा नाश्ता करून झाल्यावर त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या.
तितक्यात रणविजयराव तन्वीकडे पाहत म्हणाले, तन्वी, तुझं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे? आहे अजून वेळ. अजून 1 महिन्यानंतर कॉलेज सुरू होणार आहे, तन्वी म्हणाली. मग ठीक आहे, बाबा कसला तरी विचार करत म्हणाले. तितक्यात आदित्य त्याचा आवरून खाली आला. मॉम, नाश्त्याला काय आहे? मला नाश्ता दे, म्हणत तो खुर्चीत बसला. सुलोचना त्याला नाश्ता वाढत होत्या. तेवढ्यात ऋषभ आदित्यकडे पाहत त्याला म्हणाला, दादू, आता आईला नाश्ता नाही मागायचा, तन्वी वहिनीला नाश्ता वाढायला सांगायचंच ना. आदित्यने त्याच्याकडे रागात बघितले. तसा ऋषभ पण खाली पाहून गालात हसत नाश्ता करू लागला. तन्वी पण थोडी बावरून ऋषभकडे पाहत होती. पूर्वा, चल ना, आपण बंगला पाहूया, ती तिथून सटकण्याच्या हेतूने पूर्वाकडे पाहत म्हणाली. हो चल, म्हणत पूर्वा पण उठली. पूर्वा आधी तिला टेरेसवर घेऊन गेली. टेरेसवर अनेक फुलझाडे लावली होती. गुलाब, मोगरा, जास्वंद अशी बरीच छोटी छोटी फुलझाडे होती. तन्वी सर्व कुतूहलाने पाहत होती. त्यानंतर त्या दोघी खाली आल्या. बंगल्यात एकूण 16 बेडरूम होत्या. वरती 15 बेडरूम होत्या. त्या सर्व पूर्वाने तन्वीला फिरवून दाखवल्या. नंतर त्या दोघी खाली आल्या. खाली किचन, देवघर आणि आजीची बेडरूम होती आणि भला मोठा आणि प्रशस्त असा आधुनिक पद्धतीने डेकोरेट केलेला हॉल. पूर्वा आधी तिला किचनमध्ये घेऊन गेली. किचन तर तिने सकाळीच पाहिलं होतं. तिथून त्या दोघी देवघरात आल्या. तिने देवाला नमस्कार केला. थोड्या वेळापूर्वी सुलोचनांनी देवपूजा केली होती. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. देवघर पाहून तन्वीचं मन प्रसन्न झालं. तिथून त्या दोघी आजीच्या खोलीत आल्या. आजी त्यांचं आवरून पुस्तके वाचत बसल्या होत्या. त्यांनी तन्वीला आणि पूर्वाला आत बोलावलं. त्या दोघी बराच वेळ आजीसोबत गप्पा मारत बसल्या. त्यानंतर त्या दोघी बाहेर आल्या. बाहेर भला मोठा प्रशस्त हिरव्यागार गवताचा लॉन होता. त्या दोघी पाण्याच्या फाउंटनजवळ आल्या. बराच वेळ त्या तिथे गप्पा मारत बसल्या. तन्वी, तुझे लग्न असं अचानक माझ्या दादाशी झालं. तू तर दादाला पाहिलं पण नव्हतंस, तरीही तू कशी लग्नाला तयार झालीस? मला तर तुझे आश्चर्यच वाटते. एखाद्या मूवीमध्ये दाखवतात त्याप्रमाणे तुझं आणि भाऊचं लग्न लागलं. काल काका सांगत होते ते ऐकायला मला तर खूप भारी वाटत होतं. पण तुझी पण होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत काही स्वप्न असतील ना? म्हणजे बघ ना, प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराचं छानसं चित्र असतंच. आपण त्याला घेऊनच अनेक स्वप्न पाहतो. तसा तर माझा आदित्य दादा हँडसम आहे, तरीही तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत बसतो का ग तो? पूर्वा तन्वीकडे पाहून तिला प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाली. पूर्वा, खरं सांगू का, बाबांच्या चेहऱ्यावरची अगतिकता मला पाहवली नाही ग. ते खूप मोठ्या संकटात सापडले आहेत हे मला समजलं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांना या लग्नासाठी हो म्हणाले. पण ती बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय? पूर्वा म्हणाली. एक विचारू का तन्वी? पूर्वा पुन्हा तन्वीला प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. अगं बोल ना, अशी का विचारतेस? तन्वी म्हणाली. तुला आदित्य दादा आवडतो का? म्हणजे खरं तर तुला अजून या गोष्टीवर विचार करायला वेळ पण मिळाला नसेल, तरीही सांग ना तुझं त्याच्याविषयीचं मत, पूर्वा म्हणाली. पूर्वा, सॉरी, पण मला ना तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आता लगेच असं देता येणार नाही, कारण तो विचार अजून माझ्या मनात आला पण नाही, तन्वी म्हणाली. त्यानंतर बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. तन्वी तर बंगला पाहून खूपच खुश झाली होती. थोड्या वेळाने दोघी पण आत आल्या. तोवर जेवणं तयार झाली होती. सर्वांनी मिळून जेवण केलं. दुपारच्या जेवणाला आजी पण बाहेर जेवायला येत असत. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा झाल्या. दादासाहेब आजींकडे पाहत म्हणाले, आई, येतेस का गावी आमच्यासोबत? कधी जाताय? आजी दादासाहेबांकडे पाहत विचारत होत्या. अगं आई, आता निघालोय. बस झालं ना आता, गावाकडे पण बरीच कामं खोळंबली आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही जा, पण मला आता जास्त दगदग होत नाही रे, आजी तोंड बारीक करत म्हणाल्या. बरं नको येऊस, पण तब्येतीची काळजी घे.
दादासाहेब आजींकडे पाहत म्हणाले. हो रे बाबा, तुम्ही पण काळजी घ्या. आजी सारिका आणि दादासाहेबांकडे पाहून म्हणाल्या. त्यानंतर सारिकाने आजीला नमस्कार केला. आजीने सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन सारिका, काकू आणि दादासाहेब गावाला जायला निघाले. पूर्वाने आईबाबांना नमस्कार केला. तिच्या पाठीवरून हात फिरवत दादासाहेब तिला म्हणाले, बाळा, अभ्यास कर आणि काळजी घे. आता तुला तर अजून एक घरातच मैत्रीण मिळाली आहे. दोघी पण छान अभ्यास करा. पूर्वा पण मान डोलवत हो म्हणाली. तन्वीने पुढे होऊन दोघांना नमस्कार केला. दादासाहेब तन्वीला आशीर्वाद देत म्हणाले, सुखी राहा आणि काळजी घे. दोघं पण गावदेवीच्या दर्शनाला गावी या. काय रे आदित्य, तिला घेऊन लवकर गावी ये. दादासाहेब आदित्यला बजावत म्हणाले. आदित्य पण मान डोलवत हो म्हणाला. ऋषभ, अभ्यास कर आणि काळजी घे. दादासाहेब ऋषभकडे पाहत त्याला म्हणाले. दादा, मी पण येणार आहे गावी. वंदना आत्या दादासाहेबांकडे पाहत म्हणाली. येणार आहेस तर मग आत्ताच चल. दादासाहेब त्यांची मस्करी करत म्हणाले. नाही, आदित्य तन्वीसोबत येते. वंदना आत्या म्हणाल्या. आत्ता आली असतीस तर तुझी मला कामात मदत तरी झाली असती. नंतर तरी येणारच आहेस. मग आजच चल ना आमच्यासोबत. सारिका वंदना आत्याकडे पाहून म्हणाल्या. आता नको गं बहिणी, मी यांच्यासोबतच येते. बरं चला, आता येतो रणविजय आम्ही. म्हणून दादासाहेबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. सर्वांनी हात वर करून त्यांना निरोप दिला. सर्वजण घरात आले. घर खूपच मोकळं मोकळं वाटतंय. एक महिना सर्वांसोबत एकत्र कसा गेला ते पण कळून आलं नाही. सुलोचना सोफ्यावर बसत म्हणाल्या. बरं, तुम्ही करा आराम, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. रणविजयराव सुलोचनाकडे पाहून म्हणाले. सुलोचना फावल्या वेळात सोशल वर्क करत होत्या. त्यातून त्यांना आनंद मिळत असे. आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता. पण नको, तन्वी आणि आदित्य गावावरून येईपर्यंत जरा ते काम बाजूलाच राहून द्यावं असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि हो, मला तन्वीशी पण जरा बोलायचं आहे. त्या आपल्या मनात कसला तरी विचार करत बेडवर पडल्या होत्या. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.